सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. श्रीपाद श्री वल्लभ चरित्र अध्याय 28. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्री व्यंकटेश्वर स्वामी आहेत. विष्णू महाविष्णू, लक्ष्मी महालक्ष्मी, सरस्वती महासरस्वती, काली महाकाली यांच्या स्वरूपाचे वर्णन. तो शुक्रवारचा शुभ दिवस असून श्री वासवी कन्यका देवीच्या जयंतीच्या उत्सवाचा परममंगल दिन होता. प्रातःकाळीच श्रीपादप्रभू कृष्णेच्या पाण्यावरून चालत चालत पैलतीरावर पोहोचले. आम्ही नावेत बसून नदी ओलांडून पैलतीरावर आलो. त्यावेळी सकाळचे 7 वाजले होते. तिरुमला महाक्षेत्रात श्री व्यंकटेश्वर स्वामींची श्री लक्ष्मी स्थानाकडून पूजा अर्चना इत्यादी स्वीकारण्याची ती शुभ वेळा होती. श्रीपाद श्री वल्लभ काल त्या शेताच्या मालकांनी निर्माण केलेल्या गोशाळेत प्रवेश करून ध्यानस्थ बसले. त्याचवेळी आम्ही सुद्धा गोशाळेत पोहोचलो. पंचदेव पहाड या परिसरात श्रीपादप्रभूंचा सत्संग प्रारंभ करण्याचा तो मंगल समय होता. बघावे ते आश्चर्यच. श्रीपादप्रभूंचा देह एकाएकी अत्यंत तेजपुंज होत होता. ते महातेज चारी दिशांना हळूहळू व्यापू लागले. त्यावेळी प्रभूंचे शरीर प्राकृतिक शरीरासारखे न दिसता एका अत्यंत तेजोमय मूर्तीप्रमाणे दिसत होते. थोड्या वेळानंतर श्रीपादप्रभू गोशाळेतून बाहेर आले. सर्वसाधारण मानवाप्रमाणे सूर्याच्या उन्हात त्यांची छाया भूमीवर पडत असे. परंतु आज आश्चर्य घडले. त्यांची छाया भूमीवर पडत नव्हती. चालताना मातीमध्ये त्यांची पदचिन्हे नित्य उमटत असत, परंतु आज मात्र एक सुद्धा पदचिन्ह उमटले नव्हते. त्यांनी सूर्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यांचे शरीर दिव्य तेजाने भरून जाऊन ते सारखे वाढत होते. थोड्याच वेळात आमच्या दृष्टीसमोरच श्रीपादप्रभूंचे ते विशाल तेजोमय रूप सूर्यामध्ये विलीन झाले. त्या सूर्यबिंबात आम्हास एका दिव्य शिशूचे दर्शन झाले. ते बाल्यरूप पृथ्वीवर वेगाने येत होते. त्या बालकाचे चरण भूमीवर पडताच आम्हास काहीच दिसेनासे झाले. श्रीपादप्रभू मंद हास्य करीत होते. त्यांनी सूर्याकडे पुन्हा एकदा तीक्ष्ण नजरेने पाहिले. त्यावेळी आम्हास पुनरपी सर्व काही स्पष्ट दिसू लागले. आम्हाला सुद्धा त्यांनी सूर्याकडे पाहण्यास सांगितले. आम्हास त्या लालबुंद सूर्यबिंबात एक अत्यंत सुंदर अशी दिव्य तेजमूर्ती बालिका दिसली. ती बालिका हास्यवदनाने भूमीवर येत होती. तिचे चरण भूमीस लागताच आम्हास पुनरपी काही दिसेनासे झाले. आम्ही आश्चर्याने चौफेर पाहू लागलो. त्या गोंडस बालिकेने आमच्याकडे पाहिले आणि स्मितहास्य केले. तेव्हा आम्हास पुन्हा सर्व दिसू लागले. त्या बालिकेस श्रीपादप्रभूंनी अत्यंत प्रेमाने आदराने उचलून घेतले. त्यावेळी श्रीपादप्रभूंचे वय 16 वर्षाचे व त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या त्या अजान कन्येचे वय 3 वर्षाचे होते. तिने अंगावर भरजरी रेशमी वस्त्र परिधान केलेले असून त्याला शोभतील अशी दिव्य आभूषणे सुद्धा घातली होती. ती बालिका आणि श्रीपादप्रभू त्या गोशाळेत गेले. मी आणि धर्मगुप्त हे अद्भुत दृश्य अत्यंत आश्चर्य, भय आणि संभ्रम या त्रिविध भावनांनी पाहत होतो. माझ्या मनात शंका आली की हे सारे इंद्रजाल तर नव्हे ना? माझ्या मनातील भावना ओळखून श्रीपादप्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, हे काही इंद्रजाल नाही, हा माझा स्वभावच आहे. ही माझी दिव्य प्रकृतीच आहे. माझ्या संकल्पानेच भूमी आकाश होतात. माझ्या संकल्पानुसार ब्रह्मा सृष्टीची निर्मिती करतात. त्यावेळी निरनिराळी व्यक्तितत्वे निर्माण केली जातात. अदृश्य असलेली प्राकृतिक शक्ती साकार होते. सगुणरूपी सृष्टी व्यक्तिरूपाने साकार होते. मी ब्रह्मस्वरूपच आहे, म्हणजे ब्रह्माची प्रेरणाच आहे. या सृष्टीतील जीवांचे पालनपोषण करणे हे विष्णू स्वरूपाचे कार्य आहे. त्या विष्णूंना प्रेरणा देणारा महाविष्णू मीच आहे. सरस्वती आणि महासरस्वती या दोघी वेगवेगळ्या आहेत. सरस्वती ही सृष्टीतील ज्ञानदेवता आहे. या ज्ञानदेवता स्वरूप असलेल्या सरस्वतीला प्रेरणा देणारी महासरस्वती देवता आहे आणि हे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीची स्थिती, कारण, वस्तूंची समृद्धी, धनसमृद्धी हे लक्ष्मी मातेचेच स्वरूप आहे. महालक्ष्मी लक्ष्मीच्या स्वरूपाला प्रेरणा आणि शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहे. सृष्टीचे शक्ती स्वरूप कालिका स्वरूपच आहे. महाकाली ही काली स्वरूपाची प्रेरणा आहे. हे शक्ती देणारे अनघा स्वरूपच आहेत. अनघा लक्ष्मीचे स्वरूप. अनघा लक्ष्मीचा अनघ म्हणजे माझे दत्त स्वरूप होय.
महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तिघांचे मिळून एक आगळे वेगळे दिव्य मातृत्व स्वरूप म्हणजेच अनघालक्ष्मीचा आविर्भाव. या कारणानेच अनघालक्ष्मी ही महासरस्वती, महाकाली आणि महालक्ष्मी या तिन्ही रूपांनी एकत्र धारण केलेल्या तादात्म्य स्थितीचे स्वरूप आहे. या तिन्ही देवतांचा आधार अशी ही अतीत दिव्य शक्ती आहे. माझे अनघ स्वरूप म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र या तिघांनी एकत्र येऊन तादात्म्य स्थिती धारण करून या तिन्हींचा आधार असणारी त्रिशक्ती रूपिणी अनघा हिला माझ्या वामभागात धारण केलेले असे माझे शक्ती स्वरूप आहे असे ध्यानात ठेव. त्रेतायुगातील सवित्रीकाठकचयन या यज्ञाचे फलस्वरूपच माझा भव्य दिव्य अशा अर्धनारीश्वर स्वरूपाच्या आधारानेच पिठिकापुरम येथे माझा श्रीपाद श्रीवल्लभ हा अवतार झाला. आता तुम्ही पाहत असलेले हे स्वरूप खरे पाहता महालक्ष्मी महाविष्णूचे स्वरूप आहे. महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली या तिघींचे चैतन्य पद्मावती देवीमध्ये सामावलेले आहे. तिचे स्वरूप मात्र महालक्ष्मीचेच आहे, परंतु शक्ती मात्र तिघींची आहे. अशा प्रकारे पद्मावती देवी ही तिन्ही शक्तींचा आधार अतीत असलेली पराशक्ती स्वरूपच आहे. श्री व्यंकटेश्वराचे रूप म्हणजे बृहदाकार ब्रह्माला, विराट रूपी विष्णूला, प्रलयकाल रुद्राला म्हणजेच महाकालाला आपल्या दिव्य चैतन्यामध्ये लीलेने धारण करून त्यांचा आधार आणि त्याला अतीत असलेले परब्रह्माचे स्वरूपच आहे. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजेच मायारूपी श्री पद्मावती व्यंकटेश्वरच अर्धनारी स्वरूपात आहेत असे समज. श्रीपाद प्रभूंचे हे वक्तव्य ऐकल्यावर मी म्हणालो, गुरु सार्वभौमांचा जय जयकार असो. आपण एकदा मी श्री पद्मावती व्यंकटेश आहे असे म्हणता. थोड्या वेळाने मी अनघालक्ष्मी समवेत असणारा अनघ आहे असे म्हणता. माझ्या मंदबुद्धीला याचा बोध होत नाही. आपण कृपा करून माझा उद्धार करावा. त्यावेळी दीनांचे नाथ सद्गुरू श्रीपाद प्रभू म्हणाले, महालक्ष्मी आणि पद्मावती या मूलतः एकाच तत्वाच्या आहेत. ती जेव्हा महालक्ष्मी तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून विष्णू तत्वाचा प्रादुर्भाव होतो. ती जेव्हा पद्मावतीचे तत्व स्वीकारते तेव्हा माझ्यातून तिचा प्रभू व्यंकटेश्वर तत्वाचा आविर्भाव होतो. जेव्हा जेव्हा सगुण साकार तत्वांचा आविर्भाव होतो त्या त्या तत्वांच्या मर्यादा, त्यांचे आचार आदी गोष्टींचे अचूक पालन करावे लागते. माझी ही दिव्य भगिनी, ही महाशक्ती कृष्ण अवतारात योगमायेच्या रूपात अवतरित झाली होती. नंतर ती आपले कार्य संपवून अंतरिक्षात गुप्त झाली. आज तीच श्रेष्ठ तपसंपन्न अशा योगी, मुनी, महर्षी आदींच्या घोर तपस्येनेच वासवी कन्यका या रूपात प्रगट झाली आहे. काही विशिष्ट कारणानेच मला पिठिकापुरम येथे अवतार घ्यावा लागला. जे डोळ्यासमोर घडते ते पाहत राहावे. माझे अवतार तत्व हे दिव्य विनोदी लीला करण्यासाठीच आहे, हे तुम्हास कळले असेलच. श्रीपाद प्रभू पुढे म्हणाले, अरे शंकर भट्टा, या पंचदेव पहाडावर घडलेल्या लीलांचे, पाहिलेल्या दृश्यांचे जसे पाहिलेस अगदी तसेच वर्णन चरित्रामृतात कर. ते भविष्यातील भक्तांना स्फूर्तिदायक ठरेल. नाना शंका कुशंकाचे त्यात समाधान मिळेल. साधकांना या ग्रंथाद्वारे आणि लीला प्रसंगाने भक्तिमार्ग सुलभ होईल. या वक्तव्यानंतर श्रीपादप्रभूंच्या दिव्यवाणीने विश्राम घेतला. आम्ही आश्चर्यचकित होऊन पाहतच होतो. तितक्यात श्रीपादप्रभूंचे स्वरूप दिव्य तेजाने झळकू लागले आणि त्यामधूनच श्री पद्मावती देवीचा, श्री व्यंकटेश्वर स्वामींचा आविर्भाव झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.